So Riemann-Tiemann reaction. What is the Riemann-Tiemann reaction? Riemann-Tiemann reaction is the simple example of formylation of phenol. Formylation of phenol. What is the formyl group? Formyl group is nothing but CHO group. So we have to attach CHO group to the phenol ring. So for that we have to use reactant. It should be activated aromatic ring, है ना. You can use phenol, anisole, or pyrrole. So these are the activated aromatic rings. काही यूज करू शकता, है ना. पण नॉर्मली सध्याला तरी आपल्याला एनसीईआरटी बेस्ड सिलेबस बेस्ड प्रॅक्टिस करताना फिनॉलचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, है ना. फिनॉल, एनिसोल, पायरॉल यूज करत चालतील ना. हा झाला रिएक्टंट. देन रिएजंट. रिएजंट जो आहे, हियर वी हैव टू यूज क्लोरोफॉर्म, CHCl3, chloroform in alkaline medium, compulsory. So without alkaline medium reaction होणार नहीं है. You can use NaOH, KOH, चाल. Then here reactions are product. प्रोडक्ट जो आहे, नॉर्मली जर फिनॉल वापरलात तर सॅलिसिलाल्डिहाइड इज द प्रोडक्ट. हा प्रोडक्ट राहील. म्हणजे फिनॉल असेल रिएक्टंट, देन बेंझीन रिंग with a OH and CHO group is known as salicylaldehyde. So इथे फिनॉलला ऑर्थो पोझिशनला CHO group substitute केला. So this is the salicylaldehyde. So we can prepare salicylaldehyde by using Riemann-Tiemann reaction from phenol. Right? So reactant, reagent, product. Then important point, ह्यामधला intermediate जो आहे तो असणार आहे कार्बिन. तुम्ही कार्बिन म्हणा किंवा डायक्लोरोकार्बिन म्हणा, चालेल. मी ते डायक्लोरोकार्बिन लिहितो. Dichlorocarbene is the electron deficient species. Normally we are having 5 types of intermediates in the 11-12 syllabus. So first one is the carbocation, second one is the carbon radical, third one is the carbanion, fourth one is the carbene, and fifth one is the benzene. Benzene reaction पुढे घेणार आहोत आपण आता. So यापैकी carbon radical, carbocation, carbene, these are the electron deficient species. Carbocation, carbon radical and carbene हे सगळे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. म्हणजे विच ॲक्ट्स एज अ इलेक्ट्रोफाइल ओनली. डिफरन्स कळतोय. सो इलेक्ट्रोफाइल म्हणजे हा कोणावर अटॅक करणार नाही. तुम्ही ह्याच्यावर अटॅक करू शकता, हा कोणावर अटॅक करणार नाही. जसं कार्बोकटॅन कोणावर अटॅक करू शकत नाही, पण कार्बोकटॅनवरती न्यूक्लियोफाइल अटॅक करणार, तसा तुम्ही ह्याच्यावरती न्यूक्लियोफाइल अटॅक करू शकता. कसे तयार होतात बघूया आपण. सो डायक्लोरोकार्बिन, CCl विथ अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याला लोन पेअर म्हणत नाही. लोन पेअर म्हणत नाही. हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. नॉन बॉन्डेड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ते लोन पेअर झाले. हे आहे कार्बिन पेअर. सो आहे हा कार्बनकडे टोटल बॉन्ड पेअर 2 इलेक्ट्रॉन्स, बॉन्ड पेअर 2 इलेक्ट्रॉन्स, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन्स. सो टोटल हियर कार्बन हॅव्हिंग 6 इलेक्ट्रॉन्स इक्वल टू कार्बोकटॅन. कार्बोकटॅनकडे पण 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, है ना. टोटल शेअर्ड इलेक्ट्रॉन्स सगळे काउंट करा. कार्बोकटॅनमध्ये कार्बनला 3 बॉन्ड्स असणार आहे, प्लस चार्ज असणार. 3 बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स.
इथे 2 बॉन्ड्स आणि पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे 6 इलेक्ट्रॉन्स. सो कार्बिन कार्बोकॅटायन इक्विव्हॅलेंट आहेत 6 इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे राहणार बॉन्ड पेअरचे मिळून. सो दॅट्स वाय कार्बिन इज दी इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीस. ना आता काही ठिकाणी कन्फ्यूज करण्यासाठी कार्बिनचे पुन्हा 2 टाइप्स असणार. कार्बिन जे आहे ते 2 टाइपचे असतात. सो 2 टाइपचे कुठले? कार्बनचे स्वतःचे 4 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स. कुठले? 4 sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. त्यापैकी एक sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल क्लोरीनशी बॉन्डिंग केला, दुसरा बाकीचे 2 ऑर्बिटल्स. आता कंडिशन काय आहे? हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तुम्ही सिंगल ऑर्बिटल मध्ये ऍड करू शकता किंवा दोन्ही इलेक्ट्रॉन्स एकाच ऑर्बिटल मध्ये ऍड करू शकता. पेअर्ड इलेक्ट्रॉन विथ एम्प्टी ऑर्बिटल, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, एम्प्टी ऑर्बिटल नाही आहे. सो आता आपण नॉर्मली जे काही रिएक्शन्स करणार आहोत ह्या कार्बिनचे रिएक्शन्स करणार आहोत. ह्या कार्बिनला म्हणतात सिंगलेट कार्बिन. आणि हा आहे ट्रिपलेट कार्बिन. सिंगलेट ट्रिपलेट का म्हणतात तो थोडासा खूपच मोठा थेरी आहे, त्या थेरीकडे जाऊ नका. सो त्याला दोन्ही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल ट्रिपलेट कार्बिन, पेअर्ड इलेक्ट्रॉन विथ एम्प्टी ऑर्बिटल सिंगलेट कार्बिन. आता कंडिशन काय आहे? दिस सिंगलेट कार्बिन हॅव्हिंग अ एम्प्टी ऑर्बिटल, दॅट्स वाय हा अटॅक करणार नाही. फर्स्ट कंडिशन काय करणार? हा इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणार म्हणजे हा झाला लेविस ऍसिड. सो कार्बिन विच ऍक्ट्स एज अ लेविस ऍसिड, कार्बिन विच ऍक्ट्स एज अ इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणार पहिल्या स्टेपला. आता पॉइंट बघा, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करेल त्यावेळेस त्याचा एक बॉन्ड पेअर तयार झाला येते. सो एक बॉन्ड पेअर, दुसरा बॉन्ड पेअर, तिसरा बॉन्ड पेअर. आता हा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विच इज दी निगेटिव्ह चार्ज नाव. का? कारण त्याच्याकडे 3 बॉन्ड झाले. 3 बॉन्ड्स असताना पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इट शुड बी अ निगेटिव्ह चार्ज. 2 बॉन्ड्स असताना पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कार्बिन पेअर. सो हा कार्बिन पेअर आहे 2 बॉन्ड्स असताना. पण इलेक्ट्रॉन पेअर ज्यावेळेस ऍक्सेप्ट करेल तिसरा बॉन्ड तयार होईल त्यावेळेस हा निगेटिव्ह चार्ज असणार आहे. मग तो जसा अटॅक झाला त्याच्यावरती लगेच तो पुन्हा रिव्हर्स अटॅक करेल, पण तो सेकंड स्टेप असणार. पहिला स्वतःवर अटॅक करून घेईल म्हणजेच हा निगेटिव्ह चार्ज होईल, मग हा अटॅक करेल. हा कार्बिनची रिॲक्टिव्हिटी. सो आपण कार्बिनचा ह्याच्या पुढे सगळीकडे ह्या पद्धतीनेच रिॲक्शन करणार आणि जसा अटॅक झाला लगेच हा अटॅक करतो. म्हणजे दोन्ही सायमल्टेनियस प्रोसेस आहेत, एकाच वेळेस होतात सायमल्टेनियसली. दॅट्स वाय तुम्ही जर का ह्याचा कार्बिनचा अल्किनशी रिॲक्शन केला सिंगल स्टेपमध्ये ॲडिशन होतो आणि आपल्याला माहिती आहे जे ॲडिशन एका स्टेपमध्ये होतात सगळे सीन ॲडिशन असतात. सो दॅट्स वाय कार्बिन ऑन रिॲक्शन विथ अल्किन ऑलवेज शोज सीन ॲडिशन रिॲक्शन. पॉईंट समजतोय? सेम कार्बिन आपण ह्या रिॲक्शन मध्ये पण वापरणार आहोत. तुम्हाला कार्बिनचे मी 2 रिॲक्शन्स एक्सप्लेन करतोय. एक रिॲक्शन आता येईल आणि दुसरा रिॲक्शन कार्बिन ऑन रिॲक्शन विथ अल्किन ऑलवेज इट शोज सीन ॲडिशन रिॲक्शन. सो सीन ॲडिशन ऑफ कार्बिन अक्रॉस सीस अल्किन इट गिव्स इरिथ्रो प्रोडक्ट. सीन ॲडिशन ऑफ कार्बिन अक्रॉस ट्रान्स अल्किन इट गिव्स थ्रिओ प्रोडक्ट. कन्सेप्ट आपण भरपूर प्रॅक्टिस केलाय इरिथ्रो थ्रिओचा. सेम कन्सेप्ट आहे. तो टेबल मी तुम्हाला दिलेला तो टेबल तुम्ही ते अप्लाय करा. सिम्पली सीन ॲडिशन म्हणून अप्लाय करा. ओके. नाव रिॲक्शन काय असणार आहे बघू आपण. रिॲक्शन अँड मेकॅनिझम. Reaction when phenol reacts with chloroform. क्लोरोफॉर्म माहिती आहे आपल्याला. क्लोरोफॉर्म इज एनेस्थेटिक एजंट, एनेस्थेसिया साठी यूज करतात है ना. देन क्लोरोफॉर्म इज अ कलरलेस लिक्विड विच इज मोर डेन्सर दॅन वॉटर. त्या कंपाऊंडचे प्रॉपर्टीज लक्षात ठेवा कारण का आपल्याला युजेस देखील बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारतात. त्यामुळे मी तुम्हाला कलर्स, त्यांचे युजेस, प्रत्येक त्या कंपाऊंड्स जे नॉर्मली दिलेले आहेत विचारलेले आहेत त्या टाईपच्या कंपाऊंडचे युजेस आणि त्यांचे प्रॉपर्टीज देखील एक्सप्लेन करतोय. क्लोरोफॉर्म इज अ कलरलेस लिक्विड मोर डेन्सर दॅन वॉटर विच इज अ एनेस्थेटिक एजंट. राईट. सो आता इथे ह्या रिॲक्शनचा प्रोडक्ट
ओके, ह्या रिएक्शन मध्ये फक्त ऑर्थो प्रोडक्टच तयार होतो. का ऑर्थो तयार होतो तो देखील आपण स्टडी करूयात. सॅलिसिलाल्डिहाइड ह्यामध्ये इथे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. सो दॅट्स वाय ऑर्थो मेजर. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या वेळेस मेजर प्रोडक्ट नॉर्मली पॅरा असतो, पण ज्यावेळेस विदिन द मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड यायचे चान्सेस असतात त्यावेळेस ऑर्थो इट शुड बी दी मेजर प्रोडक्ट. क्लिअर आहे ना. ह्या रिएक्शनचा मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. हा जो फॉर्माइल ग्रुप आहे ॲज अ इलेक्ट्रोफाइल रिंगला अटॅच करताय. सो इन द फर्स्ट स्टेप वी हॅव टू प्रिपेअर इलेक्ट्रोफाइल विच इज द कार्बिन. सो फर्स्ट स्टेप मध्ये पहिला कार्बिन तयार करूया, मग तो रिंगला अटॅच करूया आपण. ठीक आहे. सो मेकॅनिझम काय असणार आहे. फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बिन. ठीक आहे. सो कार्बिन कसे फॉर्म होतात समजून घ्या. ओके, आपण E1CB रिएक्शन स्टडी केला आठवते का बघा. E1CB मध्ये ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप आहे तो अल्फा कार्बन, त्याचे ऍडजस्टंट बीटा कार्बन. बीटा कार्बन जर का विड्रॉइंग ग्रुप असेल तर त्या बीटा कार्बनचा हायड्रोजन ऍक्टिव्ह होतो, तर तो आपण हायड्रोजन काढला आणि कार्बॅनियन फॉर्म केला विच इज टर्म्ड एज कॉन्जुगेट बेस. अँड देन फर्दर नेक्स्ट निगेटिव्ह चार्ज ॲज अ पायला लिव्हिंग ग्रुप निघून गेला. E1CB चा बेस्ट एक्झाम्पल होता. सेम कंडिशन आहे. ह्या कार्बनला Cl, Cl, Cl. These are the three minus I groups, strongly minus I groups, strongly withdrawing groups. So that's why हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन ऍक्टिव्ह झाला. That's why बेस जो आहे हा हायड्रोजन इझिली विड्रॉ करू शकतो, H प्लस म्हणून काढून घेऊ शकतो. सो H मायनस हा H प्लस काढून घेतला तर इथे आपल्याला C मायनस फॉर्म होईल. सो स्ट्रक्चर Cl C Cl Cl minus, then OH गेला ॲज अ H2 निघून गेला. देन आता कंडिशन काय आहे, माझ्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी भरपूर आहे आणि माझ्याकडे विड्रॉइंग ग्रुप्स पण कनेक्टेड आहेत. मी काय करणार, ह्या विड्रॉइंग ग्रुप सारखं डिस्टर्ब करतात, त्यांना रिलीज करून टाकेन. मी ऑलरेडी रिच आहे, सो मी इलेक्ट्रॉन पेअर सोबत रिलीज करेन. मी म्हणजे कार्बॅनियन. सो कार्बॅनियन काय करणार, क्लोरीनला बॉन्डिंगच्या इलेक्ट्रॉन सोबत रिलीज करणार. मायनस आय ग्रुप्स आहेत ना, ह्या कार्बॅनियनला डिस्टॅबिलाइज करत असतात. सो त्यामुळे तो स्वतः स्टेबल होण्यासाठी क्लोरीनला Cl मायनस म्हणून रिलीज करेल आणि कार्बन विथ 2 bonds, 2 chlorine atoms. आता हा क्लोरीन बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन घेऊन चाललाय. सपोज मला एकीकडे इलेक्ट्रॉन्स भेटले, माझा इलेक्ट्रॉन मला भेटला प्लस एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन भेटला. बॉन्ड पेअर म्हणजे एक एक्स्ट्रा भेटतो, प्लस एक बॉन्ड गेला म्हणजे माझा इलेक्ट्रॉन गेला आणि एक शेअर्ड दुसऱ्याचा होता तो पण गेला. मग इकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा भेटला, इकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा गेला. लॉस काय आहे, 0 आहे ना. सो इथे इलेक्ट्रॉन्स भेटले आणि ते इलेक्ट्रॉन्स चालले, लॉस 0 आहे. सो दॅट्स वाय इथे तुम्हाला कुठलाही चार्ज दिसणार नाही, इथे तुम्हाला पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसेल. हा आहे डायक्लोरोकार्बिन. सो दॅट्स वाय कंडिशन लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला कार्बिन, नायट्रीन ह्या टाईपचे कंपाऊंड तयार करायचे विथ अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, न्यूट्रल असलेला पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, कार्बिन टाईपचे एक्झाम्पल्स, त्यावेळेस पॉईंट लक्षात ठेवा, पहिला H प्लस रिमूव्ह करा, H प्लस रिमूव्ह करा, जेणेकरून तो कार्बन और नायट्रोजन, आपल्याला पुढे नायट्रोजनचा पण सेम एक्झाम्पल आहे. जसं मी कार्बिन तयार केला पुढे तसे नायट्रीनचे पण एक्झाम्पल्स आहेत.
अमाइन्सच्या नायट्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. सो सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिला स्टेप H+ सोडून द्या जेणेकरून कार्बन नायट्रोजन जे आहे इलेक्ट्रॉन रिच होतील निगेटिव्ह चार्ज मध्ये इथे. त्याच्यानंतर लिव्हिंग ग्रुप सोडून द्या. हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन म्हणून टॉप रिएक्शन आहे ना, त्यामध्ये सेम सिक्वेन्स असणार. पहिला नायट्रोजनला H आणि ब्रोमीन असतो, तर पहिला H काढून टाकणार ॲज अ H+, सो C- तिथे N- येईल. देन ब्रोमीन निघून जाईल ॲज अ Br-, सो नायट्रीन फॉर्म होईल. तसे ते आपण कार्बिन तयार केला. इक्वलंट आहे, त्यामुळे सिक्वेन्स फिक्स आहेत. कार्बिन असो नायट्रीन असो, पहिला H+ सोडा, मग एक लिव्हिंग ग्रुप काढून टाका. लिव्हिंग ग्रुप जाताना बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन घेऊन जातो. H+ जाताना बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स देऊन जातो. बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स देतो कार्बनला, बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स घेऊन जातो. पहिला स्टेप H+, देन सेकंड स्टेप लिव्हिंग ग्रुप, देन ओनली यू विल गेट कार्बिन और नायट्रीन ॲज अ इंटरमिडिएट. सो पहिला स्टेप क्लिअर आहे, काही अडचण नाही आहे. देन हा जे काही कार्बिन आहे हा इंटरमिडिएट आपल्याला यूज करायचा आहे इन द सेकंड स्टेप. सेकंड स्टेप सबस्टिट्यूशन ऑफ कार्बिन टू द रिंग. पण त्याच्या आधी पॉइंट लक्षात ठेवा, आपण बेसिक मीडियम वापरताय. सो बेसिक मीडियम मध्ये फिनॉल हा ऍसिडिक आहे. सो दॅट्स वाय इन बेसिक मीडियम फिनॉल फर्स्ट ॲज अ फिनॉक्साइड आयन कन्वर्ट होईल. ओके, कंडिशन लक्षात ठेवा. फर्स्ट फिनॉलला बेसिक मीडियम मध्ये फिनॉक्साइड मध्ये कन्वर्ट करायचा कंपल्सरी. का? मी बऱ्याचदा फिनॉल तयार क्लोरोबेन्झीन टू फिनॉल तयार करताना पहिला आपण फिनॉक्साइड तयार केला, मग नंतर नॅचरल हायड्रोलिसिस करून फिनॉल तयार केला, बरोबर आहे ना. सो बेसिक मीडियम मध्ये फिनॉल एक्झिस्ट होत नाही, तो फिनॉक्साइड आयन मध्ये कन्वर्ट होतो. का? हा ऍसिड आहे, हा बेस आहे. ऍसिड बेस इट गिव्स सॉल्ट. सॉल्ट आहे हा. ओके, कंडिशन दुसरा एक पॉइंट आहे. फिनॉल पेक्षा फिनॉक्साइड रिंग हा जास्त ऍक्टिव्हेटेड असतो. आता ऍक्टिव्हेटेड डिऍक्टिव्हेटेडची डिफरन्स माहिती आहे तुम्हाला. दॅट्स वाय फिनॉल रिंग पेक्षा फिनॉक्साइड रिंग हा जास्त रिएक्टिव्ह असतो. का? तर इथे फिनॉलचा लोन पेअर रिएक्शन करण्यासाठी हेल्प करतो. तर इथे फिनॉक्साइड आयनचा निगेटिव्ह चार्ज हेल्प करतो. सो ऑलवेज ॲज कम्पेअर टू लोन पेअर निगेटिव्ह चार्ज इट शुड बी मोर इलेक्ट्रॉन रिच. त्यामुळे हा जास्त हेल्प करतो, हा कमी हेल्प करतो. दॅट्स वाय कंडिशन काय आहे, फिनॉल रिंग पेक्षा फिनॉक्साइड रिंग हा जास्त रिएक्टिव्ह असतो, मोस्ट ऍक्टिव्हेटेड असल्यामुळे. दॅट्स वाय ह्याच्यापेक्षा हा रिएक्शन फास्ट करणार. क्वेश्चन काय विचारतात गॅरंटी नाही आहे, पण बेसिक कन्सेप्ट तरी तुम्हाला माहिती पाहिजे. क्लिअर इथपर्यंत ना. आता ह्यामध्ये मी हा आहे डायक्लोरोकार्बिन. मी ऑर्बिटल सोबत ड्रॉ केला म्हणजे तुम्हाला समजायला इझी होईल. ओके, कंडिशन काय आहे, हा निगेटिव्ह चार्ज ज्यावेळेस इथे ॲज अ डबल बॉन्ड कन्वर्ट होईल रेझोनन्स करताना, तर हा जो पाय बॉन्ड आहे ह्या ऑर्बिटलवरती अटॅक करणार. एम्प्टी आहे ना, सो एम्प्टी ऑर्बिटल कॅन ऍक्सेप्ट अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विच ऍक्ट्स एज अ लेविस ऍसिड. सो हा झाला लेविस बेस, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतोय, हा इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो लेविस ऍसिड. आता कंडिशन काय आहे, मी ते पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लिहिला, आता इथे पुढे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नाही लिहिणार, मी ॲज अ निगेटिव्ह चार्ज लिहिन. करेक्ट आहे का बघा. सो कार्बिनचा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन होता, तर तिसरा बॉन्ड तयार झालाय. सो कार्बनला तर 3 बॉन्ड्स आहेत. सो ज्यावेळेस 3 बॉन्ड्स असतात, तो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲज अ निगेटिव्ह चार्ज म्हणून काम करेल. आता महत्वाचा पॉईंट आहे बघा, जिथे तुम्ही बेन्झिन रिंगला इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूट करता तिथला H+ रिमूव्ह करावा लागेल. आतापर्यंत तर तोच कंडिशन होता. सो इथे तुम्ही इलेक्ट्रोफाईल अटॅच केला इथे, तर प्रॉब्लेम काय आहे, ह्या इलेक्ट्रोफाईल अटॅच केल्यामुळे कार्बिनला इथला H+ जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत sp2 कार्बन होणार नाही, आणि जोपर्यंत हा sp2 होणार नाही पुन्हा ॲरोमॅटायझेशन गेन करणार नाही. हा नॉन ॲरोमॅटिक आहे. ॲरोमॅटिक चेंजेस टू नॉन ॲरोमॅटिक, पुन्हा ॲरोमॅटिक मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे,
त्यासाठी जिथे इलेक्ट्रोफिल अटॅच केला तिथला H+ रिमूव्ह करा. कोण रिमूव्ह करणार माहिती आहे? माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे OH- फ्रॉम NaOH, दूसरा है C- फ्रॉम दिस कार्बन डाइक्लोरोकार्बन, है ना. सो एज कंपेयर टू O-, C- शुड बी द स्ट्रॉन्गेस्ट बेस. लक्ष ठेवा. बेसिक स्ट्रेंथ जो आहे तो नॉर्मली C- इट मे बी फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट R- काही काय चालेल. देन त्याच्यानंतर N- तुम्ही ते घेताना NH2- घेऊ शकता सोडामाइड मधला, है ना. त्याच्यानंतर नाही तो O-, तुम्ही OH- घेतला चालेल. सो C-, N-, O- बेसिक स्ट्रेंथ. मग तुम्ही ते OH, NH2, CH3 चालेल. OH-, NH2-, CH3-. कसे घ्या पण सिक्वेन्स तर राहणार. दॅट्स वाय हा हायड्रोजन इथलाच कार्बन विड्रॉ करून घेईल. H+ गेला तर पुन्हा पाय बॉन्ड ॲरोमॅटायझेशन मध्ये इन्व्हॉल्व होईल. सो निगेटिव्ह चार्ज H+ घेईल. हा जो बॉन्ड आहे कार्बन हायड्रोजन हा ॲज अ पाय बॉन्ड इथे इन्व्हॉल्व होईल आणि हा डबल बॉन्ड O ॲज अ O- परत जाईल. डिफरन्स क्लिअर आहे ना. स्ट्रक्चर काय येणार बघा. बेन्झीनला O-, देन Cl, H, पाय बॉन्ड. ह्या निगेटिव्ह चार्जला Na+ ॲज अ काउंटर आयन राहील. सो इथून इथे रेझोनन्स स्ट्रक्चर हा. आता कंडिशन काय आहे बघा. आपण तर नॉर्मली NaOH वापरताय. NaOH OH आहे. सो OH काय करू शकतो? दोन्ही क्लोरीनला डिस्प्लेस करू शकतो. सो दोन्ही क्लोरीन काढणार, तिथे दोन OH सबस्टिट्यूट होणार. NaOH चा रोल आहे. ॲक्वेस NaOH असेल, नॉर्मल NaOH असेल. सो दॅट्स वाय नेक्स्ट स्टेप मध्ये इन टर्म्स ऑफ NaOH काय करणार? दोन्ही क्लोरीन रिप्लेस करणार आणि त्याच्या जागी COH, OH, H, O-, Na+. जोपर्यंत आपण ऍसिड हायड्रोलिसिस करणार नाही तोपर्यंत ह्याला O- मध्येच ठेवा. OH करू नका. जोपर्यंत मी NaOH ला कंप्लीट न्यूट्रलाइज करणार नाही, थोडासा ऍसिडिक करणार नाही, तोपर्यंत फिनॉक्साइड फिनॉल मध्ये कन्वर्ट करणार नाही. ठीक आहे. देन मी बहुतेक लास्ट 1-2-3 लेक्चर्स मध्ये एक पॉइंट सांगितलेला की एकाच कार्बनला 2 OH असतील तर तो लेस स्टेबल असतो, अनस्टेबल असतो. 3 OH आणखीन जास्त अनस्टेबल होतो. डिफरन्स काय आहे? एकाच कार्बनला जर 3 OH आला असेल तर तो त्या 3 OH पैकी एक H2 रिलीज करणार आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होणार. पण त्याच्याऐवजी एकाच कार्बनला 2 OH आले तर अल्डेहाइड कीटोन फॉर्म होणार. सो अ कार्बन विथ 3 हायड्रॉक्सिल ग्रुप इट शुड बी अनस्टेबल आणि तो लगेच कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. सेम कंडिशन इफ अ कार्बन कंटेनिंग 2 hydroxyl group then that carbon turns to aldehydic or ketonic group. मग आता अल्डेहाइड का कीटोन टर्मिनल कार्बन असेल गिव्स अल्डेहाइड, मिडल कार्बन असेल चेनच्या मध्ये कुठेतरी त्याला 2 OH आहे असा मिडल कार्बन असेल इट गिव्स कीटोन, है ना. त्याची मी रिएक्शन साइडला लिहितो. पुन्हा इथे येऊया आपण. कार्बन with 3 OH group, a carbon with 2 OH group, a carbon with 2 OH पण तो मिडल कार्बन आहे. बघा एकाच कार्बनला 3 OH आहेत, एकाच कार्बनला 2 OH पण त्याला हायड्रोजन आहे म्हणजे हा झाला टर्मिनल कार्बन. कार्बनला हायड्रोजन आला तो ऑटोमॅटिक टर्मिनल होतो. तर इथे कार्बनला 2 OH आहेत पण दोन्ही अल्काइल आहेत. सो हा मिडल कार्बन आहे. सो काय करणार इथे कंपाऊंड्स तिन्ही मध्ये H2O रिलीज होईल आणि स्वतः कंपाऊंड स्टॅबिलाइज होतो. अनस्टेबल टू स्टेबल कन्वर्ट होतो. सो इथे प्रोडक्ट RC+O RC+O ह्याचा एक OH चा बॉन्ड गेला, ऑक्सिजनचा H बॉन्ड गेला, त्यामुळे दोघांमध्ये डबल बॉन्ड R कीटोन मायनस H2O.
सेम कंडिशन इथे आर सी डबल बॉन्ड ओ एच, आर सी डबल बॉन्ड ओ एच अल्डिहाइड, इथे आर सी डबल बॉन्ड ओ OH, R C double bond O OH. It gives carboxylic acid. So that's why पॉइंट लक्षात ठेवा, एकाच कार्बनला 2 किंवा 3 OH येत असेल तो अनस्टेबल आहे, H2 रिलीज करणार, कार्बोक्सिलिक ऍसिड अल्डिहाइड कीटोन मध्ये कन्वर्ट करणार. मग कशामध्ये कन्वर्ट करायचा, बाकीच्या ग्रुप्सवर डिपेंड आहे. ओके, इथे ह्या रिएक्शन बघा, आता हा जो रिएक्शन आहे ना, कार्बनला R आणि H आहे, 2 OH आहेत. इथे कार्बनला 2 OH आहेत, R च्या जागी हा बेन्झीन रिंग आहे आणि एक H आहे. सो ज्यावेळेस हा H2 रिलीज करेल मायनस H2O, इथे प्रोडक्ट जो आहे O Na C डबल बॉन्ड O H, बाकीचे पाय बॉन्ड्स. करेक्ट आहे. आता ऍसिड हायड्रोलिसिस करा, फिनॉक्साइडला फिनॉल मध्ये कन्वर्ट करू शकता. सो फायनली H3O प्लस ऍड केला तर प्रोडक्ट जो आहे प्रत्येक स्टेप नक्की का होतो, जर असा विचार करत तुम्ही रिएक्शन प्रॅक्टिस केलात तर ऑटोमॅटिकली रिएक्शन मेकॅनिझम परफेक्ट होईल, कुठेही अडचण येणार नाही. प्रत्येक स्टेपचा मिनिंग माहिती पाहिजे, म्हणजे तुम्हाला रिएक्शन पार्ट करायची गरज पडणार नाही, ऑटोमॅटिकली कन्सेप्ट करू शकता. बरेचसे स्टुडंट्स 90% ऑफ द स्टुडंट्स 12ला जे नीट JEE CET देणार आहेत त्यातले बरेचसे जण रिएक्शन्स पार्ट करतात. पार्ट करण्याचं काहीच नाही आहे, स्टेप बाय स्टेप करा, का होतो कन्सेप्ट क्लिअर असेल ऑटोमॅटिक पुढचे स्टेप्स तयार होतात. सो हा आहे सॅलिसिलाल्डिहाइड. सो ओव्हरऑल मेकॅनिझम जो आहे ओव्हरऑल मेकॅनिझम खूप इझी आहे, थोडासा प्रॅक्टिसिंग लागेल, बाकी त्याच्या पलीकडे काही लागणार नाही यामध्ये. ओके, सेम रिएक्शन आहे रिमर्टिमन्सस, पण त्याच्याऐवजी यामध्ये छोटासा चेंज करतील, इन्स्टेड ऑफ क्लोरोफॉर्म कार्बन टेट्राक्लोराइड देतात, त्यावेळेस रिएक्शन मेकॅनिझम थोडासा चेंज होतो, कार्बिन तयार होणार नाही तिथे, पण रिएक्शन जवळपास असंच राहणार आहे. मी जर का इन्स्टेड ऑफ क्लोरोफॉर्म CCl4 वापरला, CHCl3 च्या जागी CCl4 वापरला तर मला इथे सॅलिसिलिक ऍसिड तयार होतो. इन्स्टेड ऑफ सॅलिसिलाल्डिहाइड सॅलिसिलिक ऍसिड तयार होतो, क्लोरोफॉर्मच्या जागी CCl4 वापरला तर तो काय असणार आहे, बघूया रिएक्शन पुढे. सेम पॅरलल कन्सेप्ट आहे, सगळे इझी आहे. पण इथपर्यंत क्लिअर आहे सगळे पॉइंट्स. रिएक्शन बघा, फिनॉल ऑन रिएक्शन विथ CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड. हा कार्बन टेट्राक्लोराइड हा देखील लिक्विड स्टेट में असणार आहे, कलरलेस लिक्विड आहे, मोर डेन्सर दॅन वॉटर आहे, अँड CCl4 इज अ कार्सिनोजेनिक कंपाऊंड. कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग कंपाऊंड, कार्सिनोजेनिक. CCl4 बेन्झीन है ना, हे जे आहेत कार्सिनोजेनिक आहेत. तुम्ही कंटिन्युअसली स्मेल इनहेल करत राहिला ह्या लिक्विड्सचा तर नॉर्मली कॅन्सर व्हायचे चान्सेस जास्त असतात, त्याला म्हणतो कार्सिनोजेनिक कंपाऊंड्स. ठीक आहे. सो सेम फिनॉल आहे, तिथे क्लोरोफॉर्म होता, इथे CCl4 आहे, सेम बेसिक मीडियम पण आहे, बेसिक मीडियम कंपल्सरी पाहिजे. आता मीडियम सगळे कंडिशन सेम आहे, चेंज काय झाला, CCl4 आला इन्स्टेड ऑफ CHCl3, त्यामुळे प्रोडक्ट चेंज होईल. इथे OH CO OH हा आहे सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड महत्वाचं आहे का, कारण का ह्या सॅलिसिलिक ऍसिड पासून आपण ऍस्पिरिन, नॉर्मली ऍस्पिरिन पेन किलर, अँटीपायरेटिक ड्रग, अँटीपायरेटिक म्हणजे आपल्याला जर ताप आला असेल, टेम्परेचर ड्रॉप करायचं असेल, जे मेडिसिन्स वापरतात ना पॅरासिटामॉल वगैरे, तसा ऍस्पिरिन देखील अँटीपायरेटिक ड्रग आहे, ताप कमी करण्यासाठी वापरला जातो. देन
पेन किलर देखील आहे. नॉर्मली हेडेक असेल है ना किंवा काही असेल नॉर्मली त्या टाईप वेळेस पेन किलर म्हणून काम करणारा ॲस्पिरिन. सो यापासून ॲस्पिरिन तयार करू शकता. ह्यापासून सॅलॉल तयार करू शकतो. सॅलॉल डिसइन्फेक्टंट आहे. डिसइन्फेक्टंट म्हणजे नॉर्मली आपण काय वापरतो आपण ते अक्षय कुमारचे ऍड असतात ना आपल्याकडे, अक्षय कुमार किंवा असे बरेच जण ऍड दाखवतात बघा, वॉशरूम वगैरे टाईल्स क्लीन करण्यासाठी वापरतात. काय ठीक आहे काही हेतू असेल. सो तसे जे आहे सॅलॉल हा देखील डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतात. क्लिनिंग पर्पजसाठी सॅनिटाईज करण्यासाठी यूज करतात सॅनिटायझेशन्समध्ये. सो ह्यापासून तुम्ही ते तयार करू शकता. सॅलॉल ॲस्पिरिन हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे कसे रिॲक्शन्स असतात ते पण बघूया. मी याच्या पुढचे ते पण रिॲक्शन्स एक्सप्लेन करेन. तर सध्याला ह्याचा मेकॅनिझम बघूया आधी. ओके, मेकॅनिझम मध्ये इथे मगाच्या याच्यामध्ये मी कार्बिन तयार केला, इथे कार्बिन तयार करायची गरज नाही. डायरेक्टली दोघांचं रिॲक्शन होईल. कसं रिॲक्शन होईल बघा. सो मेकॅनिझम फर्स्ट स्टेप, फिनॉल हा ऍसिड आहे. सो ऑन रिॲक्शन विथ NaOH, सो फर्स्ट फिनॉल जो आहे हा फिनॉक्साइड आयन मध्ये कन्वर्ट होईल. इट गिव्स सोडियम फिनॉक्साइड ONA. करेक्ट आहे. सो इथपर्यंत कॉमन आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या कंपाऊंडचा डायरेक्टली रिॲक्शन विथ CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड शी केलात त्यावेळेस हा O मायनस रेझोनन्स करेल आणि हा पाय बॉन्ड ह्याच्यावर अटॅक केला तर Cl चारही Cl तर लिव्हिंग ग्रुप आहेत, तर त्यातला एक Cl निघून जाईल. सो दॅट्स वाय प्रॉडक्ट काय भेटणार आहे आपल्याला, डबल बॉन्ड O C Cl 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 हा कंपाऊंड तयार होईल. आता हा ॲरोमॅटिक होता, नॉन ॲरोमॅटिक मध्ये कन्वर्ट झाला. sp3 कार्बन फॉर्म झाला. बाकी सगळे sp2 आहेत. 6 कार्बन्स पैकी हा एकटाच कार्बन आहे sp3. जोपर्यंत sp3 कार्बन आहे तोपर्यंत ॲरोमॅटायझेशन रिगेन होणार नाही. मग मला त्याला sp2 मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे एक ग्रुप रिमूव्ह करावा लागेल. sp3 ला sp2 कार्बन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक ग्रुप एलिमिनेट करावा लागेल, म्हणजेच पाय बॉन्ड तयार होऊ शकतो. सो इथला हायड्रोजन है ना, मगाच्या याच्यामध्ये इथे C मायनस तयार झाला, क्लोरोफॉर्म वापरला त्यावेळेस आणि त्याने हायड्रोजन काढला. आता आपल्याकडे बेसिक मीडियम आहे. सो हा OH मायनस ॲज अ बेस हा हायड्रोजन विड्रॉ करेल आणि O मायनस C 3 क्लोरीन आहेत, तिन्ही क्लोरीन ॲज इट इज. स्टेप बाय स्टेप रिॲक्शन प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, मगाच्या रिॲक्शनमध्ये इथे ONA करूयात. मगाच्या रिॲक्शनमध्ये ह्या कार्बनला 2 Cl आणि 1 H होता. आता ह्या कार्बनला 3 Cl आहेत. मग 2 Cl ला रिप्लेस केला 2 OH नी, 3 Cl ला रिप्लेस करा 3 OH नी. कन्सेप्ट तर सेमच आहे. सो इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस तिन्ही Cl रिप्लेस करणार आपण इथे बाय हायड्रॉक्सिल ग्रुप्स. ओके, मग असं रिएक्शन आठवतोय का, अ कार्बन हॅव्हिंग 3 हायड्रॉक्सिल ग्रुप इट शुड बी अनस्टेबल. सो तो काय करणार, स्वतः स्टॅबिलाइज होण्यासाठी इट विल रिलीज H2O मॉलिक्यूल. सो हियर हा H2O मॉलिक्यूल रिमूव्ह करणार. देन इट गिव्स O minus C double bond O OH. सो डिफरन्स काय आहे,
This one is the carboxylic acid. This one is a phenol, phenoxylion. Phenoxylion is a strong base. का तर डिफरन्स क्या आहे मी मगाशी तुम्हाला पीके व्हॅल्यू एक्सप्लेन केला है ना. सो कंडिशन क्या आहे RCOOH is normally more acidic than PHOH. So that's why condition क्या असणार आहे RCOO minus is a weak conjugate base than PHO minus. इथे मी बेसिक स्ट्रेंथ एक्सप्लेन केला आणि इथे ऍसिडिक स्ट्रेंथ एक्सप्लेन केला. आपण इक्विलिब्रियम मध्ये हा पार्ट स्टडी केलेला आहे. एखादा कंपाऊंड जेवढा जास्त ऍसिडिक असतो त्याचा कॉन्जुगेट बेस वीक होतो. सो स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणून कॉन्जुगेट बेस वीक आहे, वीक ऍसिड आहे म्हणून कॉन्जुगेट बेस स्ट्रॉंग आहे. सो आता हा कॉन्जुगेट बेस इथे O मायनस PHO मायनस PHO मायनस स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस आहे. हायड्रोजन काढून घेईल आणि त्याच्यानंतर इथे O मायनस तयार करेल. तो वीक कॉन्जुगेट बेस आहे. वीक असेल स्टेबल, वीक म्हणजे स्टेबल है ना, वीक कॉन्जुगेट बेस म्हणून तो स्टेबल. दॅट्स वाय नेक्स्ट स्टेप जो आहे ते एक स्टेप ऍड होतो याच्यामध्ये, त्याला म्हणतो आपण प्रोटॉन ट्रान्सफर स्टेप. हा आहे प्रोटॉन ट्रान्सफर स्टेप, म्हणजे इथला H इथे जाईल. सो स्ट्रक्चर OH COO मायनस Na प्लस. हां तुम्ही म्हणत असाल की सर इथे ऍसिड हायड्रोलिसिस केला डायरेक्टली H इथे येईल ना. तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस करताय म्हणजे ऍसिड ऍड करताय त्याच्या आधी हा स्टेप झाला असतो का इंट्रामॉलिक्युलर स्टेप आहे. आणि तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे इंट्रामॉलिक्युलर स्टेप इट शुड बी फास्टर दॅन इंटरमॉलिक्युलर स्टेप. इंट्रामॉलिक्युलर शुड बी फास्टर दॅन इंटरमॉलिक्युलर. सो ऍसिड ऍड करताय म्हणजे इंटर झाला ऍसिड आणि ह्या दोघांचं रिएक्शन. विदिन द मॉलिक्यूल हायड्रोजन चेंज झाला इंट्रा शुड बी फास्टर दॅन इंटर. नाव आता तुम्ही जे काय ऍसिड ऍड केलेला आहे तो ह्याला प्रोटोनेट करणार H3O प्लस डायल्यूट HCl वगैरे ऍड करा. सो इथे हा तयार झाला सॅलिसिलिक ऍसिड. करेक्ट आहे. हा आहे कंप्लीट मेकॅनिझम.